नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारा, खायला चविष्ट असा लागणारा वाटाण्याचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा ठेचा नक्की बनवून बघा। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण हिरवा वाटाणा घेतलाय। तुम्हाला जितपत ठेचा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हिरवा वाटाणा घेऊ शकता। एक प्लेट इतका मी हिरवा वाटाणा घेतलाय, त्याला आता तव्यावरती टाकून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया। वाटाण्याचा जोपर्यंत कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला। आपला सर्व वाटाणा भाजून झालाय, त्याला आता आपण काढून घेऊया। त्याच तव्यावरती आता आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया, त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। भरपूर सारा लसूण टाकूया, लसणाला पण व्यवस्थित भाजून घेऊया। लसूण हा आवर्जून जास्त वापरा। भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली, तिला टाकून घेऊया। या ठेच्यामध्ये कोथिंबीरीची चव खायला खूपच भन्नाट अशी लागते, नक्की आवर्जून जास्त वापरा। एक टोमॅटो घेतलाय चिरून, त्याला पण टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेलाची धार टाकूया। टोमॅटो परतण्यासाठी तेल टाका, म्हणजे पटकन परतल्या जाईल। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जो बी आपण हिरवा वाटाणा भाजून घेतलाय तो सर्व वाटाणा टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, त्याला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। हिरवा वाटाणा ऑलरेडी आपण भाजून घेतलाय, त्याच्यामुळे त्याला जास्त परतायची गरज पडणार नाही। या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर एक खलबत्ता घेतलाय, खलबत्त्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घेऊया व मुसळीच्या साहाय्याने ठेचून घेऊया। तुम्ही हे मिक्सरमध्ये पण जाड बारीक करून घेऊ शकता। या पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलंय। आपला सर्व ठेचा व्यवस्थित ठेचून झालाय। त्याच तव्यावरती आता आपण तेल टाकूया, तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। जिरं घालूया, जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर, जो बी ठेचा आपण ठेचून घेतलाय तो सर्व ठेचा आता आपण त्यावरती टाकून देऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस हा कमीच ठेवा, कमी गॅसवरच व्यवस्थित परतवा। त्याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे। साखर आणि लिंबाचा रस ही आवर्जून टाका, त्याने या ठेच्याला खूपच छान चव येते। त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपण आधी पण मिठाचा वापर केला होता, त्याच्यामुळे मीठ हे कमीच वापरा। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लो टू मीडियम गॅसवर त्याला परतून घेऊया। झटपट होणारा आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याचा ठेचा दाखवलाय। तुम्ही हा ठेचा मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता, खायला खूपच भन्नाट असा लागतो। आपला गरमागरम हिरव्या वाटाण्याचा ठेचा तयार झालाय। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने हिरव्या वाटाण्याचा ठेचा तर नक्की बनवून बघा। आपल्या जिभेला पाणी सुटणारा हा ठेचा आहे। एक सोडून दोन भाकरी तर नक्की खाशाल या ठेच्यासोबत। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।